धाराशिवच्या उमरगा तालुक्यात पालिकेच्या हलगर्जीपणामुळे डेंग्यूने थैमान घातलंय। नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील 2 मुलांचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून उमरगा शहरात वाढत्या अस्वच्छतेचा प्रश्न नागरिकांना भेडसावतो। पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊ नये असा आक्रोश नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय पवार यांनी व्यक्त केला असून शहरातील वाढती अस्वच्छता आणि वाढत्या डासांचा प्रादुर्भाव यावर पालिका प्रशासन काहीच उपाययोजना आखत नाही। केवळ पालिकेच्या हलगर्जीपणामुळे डेंग्यू थैमान घालतंय असा आक्रोश नागरिकांकडून व्यक्त होतोय। पासदगाव जवळील आसना नदीजवळ पुलाचे उद्घाटन होऊन पण अद्याप या पुलाचे काम सुरू झाले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। काल खूप पाऊस पडल्याने या मार्गाची वाहतूक काल रात्रीपासून बंद असल्यामुळे या पुलावरील पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे देखील भरपूर नुकसान झालंय। जर पूल झाला असता तर मार्ग मोकळा झाला असता, पण शेतीमध्ये जाणारे पाणी देखील थांबले असते। त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या पुलाचे काम चालू करावे अशी मागणी पासदगाव येथील गावकऱ्यांनी केली आहे। तांदूळ देवराव पासदगाव या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, अजून काम चालू नाही। हे काय सगळं हलवाली येणं जाणे बंद झालं, वाहतूक शेतकऱ्याची हलवाली। हे आता काय भलतं पाणी चढत राहिले। आता हे शेती नुकसान, हे नुकसान, येण्या जाणाऱ्याची अवस्था बेकट झालेली आहे। हे आता परिस्थिती बरोबर नाही। किती दिवस झालं पुलाचं उद्घाटन होऊन अजून काही केलं नाही। या काम पुलाचं हे पूल करण्यात यावं। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान। पण 8 महिन्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा 26 ऑगस्टला कोसळला आणि महाराष्ट्रभरात संतापाची लाट पाहायला मिळाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलाय। डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं, पण उद्घाटनानंतर केवळ 8च महिन्यात हा पुतळा कोसळला। त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रक्रिया समोर आल्या। आज महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांची एकत्र येत धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन जोरदार आंदोलन करणार असून राज्य सरकारचा निषेध केलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 महिन्यापूर्वी केलेला हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी कोसळला। संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि जगासमोर या कामाच्या निकृष्टतेबद्दल चर्चा सुरू झाली। छत्रपती शिवरायांच्या नावावर मतं मागणारे मात्र छत्रपतींना त्या ठिकाणी दोषी करार द्यायला मग्न झाले। कोणी म्हणतं वाऱ्याच्या सुसाट वेगाने छत्रपतींचा पुतळा त्या ठिकाणी पडला, कोणी म्हटलं याच्यामध्ये आम्हाला चौकशी करावं लागेल, कोणी म्हणतं हा पुतळा राज्य सरकारचा नाही, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत देवीने बनवलेला पुतळा आहे। म्हणजे महाराष्ट्रामधलं हे महायुतीचे चोर यांची भूमिका या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्पष्ट झालेली आहे। पुतळा हा सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान आहे। छत्रपती हे पूर्ण महाराष्ट्र नव्हे देशाचं श्रद्धास्थान असताना त्या ठिकाणी मात्र जेव्हा आपल्या अंगावर यायला वेळ आली त्यावेळेस मात्र कोणी म्हणतं हा नेवीने बांधला, कोणी म्हणतं हा वाऱ्याच्या सुसाट वेगामुळे पडला, पण कोणीही महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्री या घटनेची जबाबदारी घेत नाही। ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे पाप आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊन गेलेलं आहे। आम्ही या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। खारघर ते बेलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा खोळंबली आहे, तर खारघर ते बेलापूर दरम्यान सिग्नलची वायर तुटल्यामुळे ट्रेन थांबण्यात आली आहे आणि सध्या बेलापूर ते पनवेल लोकल सेवा पूर्णपणे बंद असून गेल्या 1.5 तासापासून लोकल सेवा खोळंबली आहे, तर दुरुस्तीचे काम सुरू असून CSMT ते वाशीपर्यंत लोकल सेवा सुरू आहे।
तर नेरूळ ते ठाणे लोकल सेवा देखील सुरू आहे। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।